नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आज प्राध्यापक प्रवीण बोंद्रे स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी आज अपूर्णांक संख्या या प्रकारामधील काही शाब्दिक गणित मी घेऊन येत आहे। विद्यार्थी मित्रांनो, मी अपूर्णांक संख्यांमधील बरेच प्रकार आपणास शिकविलेले आहेत। आज मी शाब्दिक गणितांमधला प्रकार मी तुम्हाला शिकवत आहे। विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी पोलीस भरती, तलाठी, बँकिंग, रेल्वे, स्टाफ सिलेक्शन कमिशन, PSI, STI, राज्यसेवा, मंत्रालयाच्या एक्झाम, क्लरिकलच्या एक्झाम, वेगवेगळ्या प्रकारच्या एंट्रन्स एक्झाम यांची तयारी करत असतील अशा विद्यार्थ्यांनी कृपया माझं यूट्यूबचं जे चॅनल आहे प्रोफेसर प्रवीण बोंद्रे मोटिवेशनल स्पीकर या नावानं हे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि नोटिफिकेशन मध्ये जाऊन त्याला ऑल करायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, आणि बेल आयकॉन जो आहे तर त्याला आपण प्रेस करू शकता। आणि जे मित्रमैत्रिणी स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतील त्यांना सांगा माझं यूट्यूबचं चॅनल सबस्क्राईब करायला। विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून त्यांना सुद्धा गणिताचे नवीन नवीन व्हिडिओज पाहता येतील। मी यूट्यूबला गणित या विषयाचे व्हिडिओ काढून मी टाकत आहे आणि त्याच्यामध्ये नवीन नवीन गणितातल्या प्रकार मी तुम्हाला शिकवत सुद्धा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत तरी विद्यार्थ्यांचा खूप उत्तम प्रतिसाद मला लाभलेला आहे, तर अशीच अपेक्षा मी आपल्याकडून करत आहे। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकूया अपूर्णांक या संख्या प्रकारांमधील काही शाब्दिक गणित। विद्यार्थी मित्रांनो, आता इथे गणित असं आहे, तुम्हाला सांगतो आहे की एका पुस्तकाचा गणित लिहितोय मी आधी बोर्डवरती। एका पुस्तकाचा 2/3 भाग व 10 पाने वाचून झाल्यावर 80 पाने वाचायची राहिली। तर पुस्तकात किती पाने आहेत? क्वेश्चन मार्क। विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी लक्ष द्या, अतिशय महत्त्वाचं गणित आहे। तुम्हाला सांगतोय याच्यामध्ये प्रश्न काय आहे, एका पुस्तकाचा 2/3 भाग व 10 पाने वाचून झाल्यावर 80 पाने वाचायची राहिली, तर पुस्तकात किती पाने आहेत? विद्यार्थी मित्रांनो, आता याच्यामध्ये काय सांगितलंय त्यांनी तुम्हाला परत मी एकदा सांगतो आहे की एका पुस्तकाचा, एक पुस्तक आहे त्याचा 2/3 भाग, सुरुवातीला काय केलं, सुरुवातीला त्यांना 1/3 भाग वाचून घेतला, हा एवढा। एका पुस्तकाचा 2/3 भाग वाचून झाल्यानंतर काय झालं, 10 पाने सुद्धा वाचल्या गेली। आणि मग एका पुस्तकाचा सुरुवातीला 2/3 भाग वाचला, त्यानंतर 10 पाने अधिक जास्तीची वाचली आणि एवढं वाचून झाल्यानंतर सुद्धा त्या पुस्तकाची जवळपास 80 पाने वाचायची राहिली, असं ते सांगत आहेत। तर पुस्तकात किती पाने आहेत?
विद्यार्थी मित्रांनो, गणितामध्ये एक मजेशीर गोष्ट आहे. जर आपल्याला एखाद्या वस्तूची, एखाद्या गोष्टीची किंमत माहिती नसेल तर ते आपण काय करतो, गृहीत मानत असतो, यक्स म्हणून, म्हणजे ॲझ्युम म्हणून आपण घेतो किंवा गृहीत म्हणून आपण घेत असतो. मग आता आपल्याला या पुस्तकामध्ये यांनी प्रश्न विचारला की या पुस्तकात किती पाने आहेत, सर्वात शेवटी असं त्यांनी सांगितलं. मग आपण काय करू की या पुस्तकामध्ये यक्स पाने आहेत असं आपण गृहीत मानू. आले का लक्षात? म्हणजे आपण इथे लिहिणार आहोत, समजा या पुस्तकात यक्स पाने आहेत. यक्स पाने आहेत म्हणजे हे आपण ॲझ्युम घेतलं आहे, कारण आपल्याला माहिती नाही की पुस्तकात पानं किती आहेत. मग त्यामुळे आपण काय केलं, हे गृहीत घेतलेलं आहे की या पुस्तकामध्ये यक्स एवढी पाने आहेत. म्हणजे यक्स याचा अर्थ काय की जवळपास त्या पुस्तकामध्ये 100% पानं, म्हणजे आपण त्याला यक्स म्हणून राहिलो आहे आपल्या भाषेमध्ये. आता विद्यार्थी मित्रांनो, मग आता याच्यामध्ये आता सुरुवातीला त्यानं काय केलं की या पुस्तकाचा 2/3 भाग वाचलेला आहे. मग आता सुरुवातीला 2/3 भाग वाचला. आता 2/3 भाग वाचला, कशाचा वाचला? पुस्तकाचा. सुरुवातीला 2/3 भाग पुस्तकाचा वाचला, पुस्तकाचा वाचला. आता मला सांगा, पुस्तकात एकूण पाने किती होती टोटल? तर ती होती यक्स एवढी. पुस्तकामध्ये टोटल पाने किती आहेत? यक्स एवढी. मग आता त्या टोटल ज्या एकूण पानांमधून, एकूण पानं म्हणजे किती? यक्स आपण त्याला गृहीत पकडलेलं आहे. मग एकूण पानांमधून त्यानं किती? 2/3 पानं वाचलेली आहेत. मग याला काय करू शकतो आपण? 2/3 हा जो भाग आहे याला गुणीला काय करायचं? यक्स करायचं. मग पुढे काय होणार आहे? आता याचं कॅल्क्युलेशन होणार आहे. हा जो यक्स आहे हा या अंशाला गुणीला जात असतो. मग इथे काय होणार आहे? इथे 2x/3 असं ते होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मग याचा अर्थ काय की त्यानं काय केलं, सुरुवातीला 2x/3 एवढा भाग वाचला असं आपण मानू. तर आता इथे 2x/3 एवढा भाग वाचला सुरुवातीला, सुरुवातीला. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता त्यानं त्याच्यानंतर 10 पानं सुद्धा वाचले, बरोबर आहे. आणि एवढं सगळं झाल्यानंतर अधिक त्याच्यामध्ये 80 पानं वाचायची सुद्धा राहिलेली आहेत त्याची, बरोबर आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, अतिशय आपण एक आता समीकरण मांडणार आहे. आपण पहा, लक्षात घ्या, आपण समीकरण मांडणार आहे. डावी बाजू बरोबर उजवी बाजू. आता मला सांगा, या पुस्तकामध्ये एकूण पाने किती होती? एकूण पानं आहेत यक्स एवढी. टोटल पाने किती आहेत? यक्स एवढी. हे यक्स इथे लिहून घेतली, म्हणजे हे झालं उजव्या बाजूमध्ये आपले एकूण पानं. ठीक आहे. मग आता हे एकूण पानं जे आहेत हे आपण उजव्या बाजूला आपण लिहून घेतली. आता याचाच दुसरा अर्थ काय आहे की सुरुवातीला त्यानं हे 2x/3 एवढी पानं वाचून घेतली होती, ती आपण लिहून घेतली. 2x/3 एवढी पानं वाचून घेतली, हे आपण डाव्या बाजूला लिहून घेतलं. अधिक त्याच्यानंतर त्यानं 10 पानं सुद्धा वाचली, बरोबर आहे. आणि मग या एकूण पानांपैकी, एकूण पानं आपण यक्स म्हटले, तर या एकूण पानांपैकी 2x/3 हे सुरुवातीला पानं वाचले, त्यानंतर 10 वाचले. एवढे सगळे वाचून झाल्यानंतर सुद्धा 80 पानं शिल्लकच राहिली त्याची वाचायची, म्हणजे ते बाकीच होती वाचायची, बरोबर आहे ना. म्हणून इथे अधिक 80 सुद्धा लिहून घ्यायचे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता काय होणार आहे, म्हणजे सुरुवातीला मी परत सांगतो तुम्हाला
एकूण पानांपैकी 2x/3 एवढी पानं त्यानं सुरुवातीला वाचली. त्यानंतर त्यानं अधिक 10 पानं सुद्धा वाचली. मग एवढं सगळं वाचून झाल्यानंतर सुद्धा 80 पानं त्याची वाचायची बाकी राहिलेली होती. मग या तिघांची टोटल हे 2x/3 अधिक 10 अधिक 80 या तिघांची टोटल म्हणजे x एवढी येणार आहे. आता काय झालं, डावी बाजू बरोबर उजवी बाजू इथे झालेलं आहे. आता हे सिमिलर झालं, एकसारखं झालं. डावी बाजू जेवढी आहे तेवढीच आता उजवी बाजू आहे, म्हणजे x एवढी हे जे कॅल्क्युलेशन आहे आपण इकडे करून ठेवलेलं आहे. आता याला सॉल्व्ह करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता सॉल्व्ह करण्यासाठी मी थोडस आपल्या बोर्ड कमी पडते. हे जे गणित आहे हे गणित तुमच्या लक्षात आलं असेल. या गणिताला इथे मी थोडस क्लीन करतो आहे. कॅल्क्युलेशन सांगतो मी तुम्हाला. आता विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. हे स्टेप मी इथे वरती परत लिहितोय. 2x/3 अधिक 10 अधिक 80 बरोबर आहे, बरोबर x. आता याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. हे इथे डावी बाजू बरोबर उजवी बाजू हे फक्त मी तुम्हाला समजायसाठी सांगितलं, हे लिहायचं काम नाही याच्यामध्ये. हे तुम्हाला सांगायसाठी लिहिलं की जेवढी x एकूण टोटल जे आहेत पानं तेवढेच आपण इकडल्या साईडने लिहून घेतले आहेत टोटल पानं x एवढेच, पण ते अशा स्वरूपात आले आहेत. तर आता हे आपण लिहून घेतलं, अशा स्वरूपाचं इक्वेशन आपण लिहून घेतलं. आता याला सॉल्व्ह करायचं आहे. मग आता सॉल्व्ह करायचं आहे तर आता काय करणार आहे, इथे 2x/3 अधिक या दोघांची आपण बेरीज करून घेऊ. 80 अधिक 10 किती होतात, 90 बरोबर हा x. ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आता काय करणार आहे आपण, आता तुम्हाला सांगतोय की हे इथे अधिकचं चिन्ह आहे बरोबर आहे. मग आता हे जे 2x/3 जे आहेत हे इथे अधिक असल्यामुळे हे जर हे जे आहे 2x/3 हे जर बरोबरच्या चिन्हाच्या तिकून गेले तर काय होतात, वजा होतात. तर इथे आपण लिहिणार आहे 90 बरोबर x वजा हे इकडे 2x/3. हे काय झालं, तिकून गेले तर ते वजा झाले आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, आता पुढे कसं सॉल्व्ह करायचं याला, इथे आता हे वजाचं चिन्ह का लिहिलं आपण, कारण याची साईड चेंज केली आपण. इकडल्या साईडचं आपण तिकडल्या साईडला नेलं म्हणून त्याचं चिन्ह बदललं साध्या भाषेमध्ये. मग आता हे 90 इथे आपण लिहिले, बरोबरच चिन्ह लिहिलं. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे हा जो x आहे या x ला भागीला 1 आहे हे आपण गृहीत पकडूया, म्हणजे असतेच ते गृहीत पकडायचं कामच नाही, x ला भागीला 1 असतोच इथं. तर मग आता याचा काय करू आपण, इथे आपण तिरपा गुणाकार करू. इथे आपण असं लिहूया, आपण x/1 इथे हे वजाचं चिन्ह, इथे आपण तिरपा गुणाकार करूया. x गुणिला 3 म्हणजे काय, इथे 3x. तिरपा गुणाकार का करत आहे, कारण इथे छेद सारखे नाही आहे. छेद सारखे आहेत का, नाही. इथे आपण एक आहे छेद आणि इथे 3 आहे, त्याच्यामुळे त्याचा तिरपा गुणाकार होत आहे. म्हणून x गुणिला 3 म्हणजे 3x. हे वजाचं चिन्ह जसं तसं 2x गुणिला 1 भागीला 1 गुणिला 3. ठीक आहे. आता पुढे सांगतोय मी तुम्हाला. विद्यार्थी मित्रांनो बघा, हे 90 आले इथे. आता 3x वजा 2x गुणिला x म्हणजे काय, 2x अपॉन 1 गुणिला 3 म्हणजे काय, 3. आता विद्यार्थी मित्रांनो, हे जे 90 आहेत, 90 हे इकडे भागीला 3 आहेत.
इकडे बरोबरच्या चिन्हाची इकडे आणले म्हणजे त्याची बाजू जर चेंज केली तर इकडे काय येतात ते गुणेला येतात. कारण इकडे भागीला आहे त्याची जर बाजू बदलली, साईड बदलली तर ते गुणेला होऊन जातात. 90 गुणेला 3 होतील ते. बरोबर इकडे काय राहतात हे 3x वजा 2x. मग आता 90 गुणेला 3, 90 गुणेला काय होतात 3. तर आता 9 किती होतात 27, याच्या 1 0. बरोबर इथे 3x वजा 2x, इथे काय राहतो x. मग आता विद्यार्थी मित्रांनो आता x बरोबर काय होणार आहे इथे 270. x बरोबर काय होणार आहे 270. आता एकूण याचा अर्थ काय आहे, या पुस्तकामध्ये टोटल पाने किती होते 270 असं आपण म्हणू. कारण आपण काय केलं होतं, आपण इथे त्या पुस्तकात एकूण पानं किती होती x आहेत असं आपण गृहीत पकडलेलं होतं. एकूण पाने किती पकडली होती आपण, एकूण पाने त्या पुस्तकात x मानली होती, आपण मानली होती. बरोबर आहे. म्हणजे x व्हॅल्यू आता मग किती काढली आपण इथे 270. म्हणजे याचा अर्थ त्या पुस्तकामध्ये टोटल पाने किती होती 270. विद्यार्थी मित्रांनो हेच आपलं फायनल आन्सर आहे. पण आता फक्त तुम्हाला समजायसाठी सांगतोय, टॅली करण्यासाठी. आता मी तुम्हाला तिथे लिहिलं होतं की डावी बाजू बरोबर उजवी बाजू. बरोबर आहे ना, ते डावी बाजू बरोबर उजवी बाजू हे टॅली होते का. तर टॅली करण्याचा आपण प्रयत्न करू. आता एकूण पाने किती होती आपण x मानली होती. बरोबर आहे ना. आता x ची किंमत आपण इथे टाकूया, म्हणजे किती 270. बरोबर आहे. तर आता इथं इकडल्या साईडला आपण काय लिहिलं होतं इक्वेशन, हे 2x/3. बरोबर आहे ना, 2x/3 अधिक 10 अधिक 80 असं लिहिलं होतं आपण. मग आता हे 2 x ची व्हॅल्यू किती आहे, x ची व्हॅल्यू आहे 270. किती काढली आपण 270, इथे तुम्ही टाकू शकता. मग 2 गुणेला 270 भागिले इथे 3 करू शकता, अधिक हे 10 अधिक 80 बरोबर हे 270. म्हणजे या एवढ्याच कॅल्क्युलेशन आता विद्यार्थी मित्रांनो किती यायला पाहिजे 270. म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू मॅच होईल ते. मग आता इथे भाग तोडूया आपण. 3 1 3, 3 9 27. इथे हे 0 याच्यावर म्हणजे किती आले हे 90. 90 गुणेला 2 म्हणजे किती होतात 180, अधिक हे 10 अधिक हे किती आहेत हे 80 होते, हे 80 बरोबर हे 270. आता हे 180 अधिक या दोघांची बेरीज किती होते 90. 10 अधिक 80 हे बरोबर 270. मग आता 180 आणि 90, 180 आणि 90 0 9 8 17 7 हातावले 1 आणि 1 2 किती होतात 270. इथे हे 270 आले, इथे 270. याचा अर्थ आपण काढलेलं जे आन्सर आहे हे परफेक्ट आहे. x त्या पुस्तकामध्ये किती पानं होती 270. अशा पद्धतीनं हे डावी बाजू बरोबर उजवी बाजू हा आपला पळताड आहे. हा काय आहे इथून हे आपण टॅली करून पाहिलं की होते का बाबा, जी x ची व्हॅल्यू काढली जर इक्वेशन मध्ये टाकली तर त्या दोन्ही बाजू सिमिलर येतात का, तर त्या येत आहेत. इथे तुम्ही पाहून राहिले. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे गणित सोडवायचे आहेत. आले का लक्षात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एक अधिक आपण दुसरं गणित घेणार आहोत. ते पण मी तुम्हाला समजावून सांगतोय. हे तुमच्या लक्षात आलं असेल अशी मी अपेक्षा करतोय. आता हे क्लीन करून घेतोय. अतिशय सोपी गणित आहेत विद्यार्थी मित्रांनो. शाब्दिक गणित जरी असले तरी फक्त ते समजून घ्यावे लागतात.
आता एक दुसरं गणित घेतोय. आता एका पुस्तकाचा 3/5 भाग व 250 पाने वाचून झाल्यावर पन्नास पाने वाचावयाची राहिली. 50 पाने वाचावयाची राहिली. तर पुस्तकात किती पाने आहेत? तर पुस्तकात किती पाने आहेत? किती पाने आहेत? लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, अगदी मगांच्या सारख्या मेथडनीच आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. आता याच्यामध्ये एका पुस्तकाचा त्यांनी काय सांगितलं की एका पुस्तकाचा 3/5 भाग व 250 पाने वाचून झाल्यानंतर, म्हणजे सुरुवातीला काय केलं त्यांनी, सुरुवातीला त्या पुस्तकाचा 3/5 भाग वाचला आणि 250 पाने सुद्धा त्याने वाचून घेतली सुरुवातीला. आणि म्हणते 50 पानं ही वाचायची राहिली, 50 पानं वाचायची सुद्धा राहिली. तर त्या पुस्तकात एकूण किती पाने आहेत? मग ज्या वेळेला आपल्याला त्या पुस्तकात त्यांनी विचारलं की किती पाने आहेत, जर आपल्याला माहितीच नाहीये की त्या पुस्तकामध्ये पानं किती आहेत, तर काय करायचं, आपण एक्स म्हणून घ्यायचं, ऍझ्युम म्हणून गृहीत मानायचं. उदाहरणार्थ समजा असं लिहायचं, मग तिथे समजा त्या पुस्तकात एक्स एवढी पाने आहेत, एक्स एवढी पाने आहेत, म्हणजे एकूण पाने त्या पुस्तकात एकूण, इथे एकूण हा शब्द तुम्ही टाकू शकता, एकूण एक्स एवढी पाने आहेत. ठीक आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, आपण ऍझ्युम घेतला आहे एक्स, याच्यात एक्स एवढी पाने आहेत त्या पुस्तकात, असं आपण त्याला ऍझम्पशन घेतलं आहे, गृहीत मानलेलं आहे. मग आता सुरुवातीला त्यानं काय केलं, 3/5 भाग वाचला त्या पुस्तकाचा. मग आता 3/5 भाग म्हणजे किती होती, हे 3/5 गुणेला हा एक्स. एक्स काय घेऊ आपण, कारण हे एकूण पाने आहेत, म्हणजे त्या पुस्तकामध्ये हे एकूण पानं होते टोटल. त्या टोटल पानांपैकी 3/5 भाग वाचला, म्हणजे याचा दोघांचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल, गुणाकार करावा लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, मग आता काय होणार आहे, इथे हा 3 गुणिले एक्स म्हणजे 3x/5. सुरुवातीला एवढा भाग वाचला, सुरुवातीला एवढा भाग वाचला, त्यानंतर सोबत 250 पानं सुद्धा वाचली, सोबत 250 पाने सुद्धा वाचली. मग आता इथे मगांच्या सारखं डावी बाजू बरोबर उजवी बाजू. मग आता एकूण पाने किती आहे त्याच्यात, एक्स आहेत, हे उजव्या साईडला आपण लिहून घेऊन राहिलो. आता डाव्या साईडला काय लिहायचं, तर आपण सुरुवातीलाचा हा एवढा भाग त्यांना वाचला तो इथे लिहून घेऊ आपण, 3x/5 हे डाव्या साईडला लिहून घेत आहे. त्याच्यानंतर अधिक किती पानं वाचली त्यांना, हे 250 पानं सुद्धा वाचली, हे सुद्धा डाव्या बाजूला आपण लिहून घेतली, याच्यामध्ये प्लस केली. आणि किती वाचायची राहिली म्हणते तो, तर 50 पानं वाचायची राहिली, ते इथे लिहून घ्यायची. झालं. मग या मिळून या तिघांची बेरीज किती येईल, तर या एक्स एवढी येणार आहे. म्हणजे एक्स काय, हे टोटल पानं आहेत. तर सुरुवातीला एवढा जो भाग आहे त्यानं वाचून घेतला होता आणि हे 50 पानं वाचायची राहिली होती. मग या सगळ्यांची बेरीज किती येणार आहे, एक्स एवढी येणार आहे, असं त्याचा अर्थ आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, याला आपल्याला काय करायचं, सॉल्व्ह करायचं आहे.
सॉल्व्ह करण्यासाठी हे वरचं जे गणित आहे मी मोडतोय, कारण आपला बोर्ड रिकामा पाहिजे, क्लीन पाहिजे. लक्ष द्या, मी तुम्हाला स्टेप्स सांगतो आहे पुढे. आता हे जे आहे हे 3x इक्वेशन मी इथे लिहून घेतोय. 3x अपॉन 5 अधिक 250 अधिक 50 बरोबर x. हे इक्वेशन आता आपण लिहून घेतलं. याला सॉल्व्ह करायचं फक्त इक्वेशनला. मग काय करायचं, मगांच्या सारखं आधीच्या गणितात जसं केलं तसंच 3x अपॉन 5 अधिक या दोघांची बेरीज करायची. 250 अधिक 50 म्हणजे किती होतात, 300 बरोबर हा x. मग काय करायचं आता इथे हे जे 3x अपॉन 5 आहेत, हे जर काही इथे प्लसचं चिन्ह आहे, मग हे जर टिकून नेलं बरोबरच्या चिन्हाच्या टिकून, तर त्याची बाजू म्हणजे त्याचं चिन्ह चेंज होणार आहे, कारण इथे कोणतं चिन्ह नाही, याचा अर्थ काय इथे अधिक आहे. तर आपण ते तिकडे घेऊन जाऊ. मग काय होणार आहे, 300 बरोबर हा x वजा काय होणार आहे इथे 3x अपॉन 5, कारण त्याची बाजू बदलली, याच्या पुढे चिन्ह नाही, याचा अर्थ काय ते प्लस मध्ये आहे. हे खालचं आपण मोडून घेत आहे आता, कारण कॅल्क्युलेशन करायसाठी आपल्याला जागा रिकामी पाहिजे. लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. मग आता इथे याला सॉल्व्ह करू मगांच्या सारखं. हे 300 बरोबर हा जो x आहे याला भागीला 1 असतोच, तो लिहून घेऊ आपण. हे वजाचं चिन्ह आणि हे 3x अपॉन 5. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी छेद सारखे नाही आहे, छेद सारखे नाही, त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, त्याचा तिरकस गुणाकार करावा लागेल किंवा तिरपा गुणाकार करावा लागेल. मग हे 300 बरोबर आता हा x गुणिला काय करायचे 5 करायचे, म्हणजे x गुणिला 5 किंवा आपण 5 गुणिला x लिहू शकतो. अपॉन हा 1 वजा आता हा 3x गुणिला काय करणार, हा 1, हा 3x गुणिला 1 भागीला हे 5 जसेच्या तसेच. मग आता काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, हे 300 बरोबर 5 गुणिला x म्हणजे 5x, ठीक आहे, वजा 3x गुणिला 1 म्हणजे काय, हे 3xच राहतात, भागीला आता हे वजाचं चिन्ह हे इथे लिहून घेतलं. आता हा 1 गुणिला 5 म्हणजे 5 गुणिला 1, ठीक आहे. मग आता इथे छेद सारखे नाही आहेत ना, तर आपण तिरपा गुणाकार केला तर त्याच्यामुळे हे खालच्याचा आपण गुणाकार करत आहे. मग आता इथे किती होतात, हे 300 बरोबर 5x मधून 3x गेले किती राहतात 2x, आपण 5 गुणिला 1 म्हणजे किती 5. मग आता हे भागीला 5 आहेत, इकडे बरोबरच्या चिन्हाच्या इकून आणले तर काय होतात ते गुणिला होतात, म्हणजे 300 गुणिला काय होतील ते 5 बरोबर इकडे काय राहतील 2x. तर विद्यार्थी मित्रांनो मग आता काय करू शकतो आपण, हे 300 गुणिला 5, आता या x ला गुणिला हे 2 आहेत बरोबर आहे ना, हे 2 बरोबरच्या चिन्हाचे इकडून आणले कारण याला गुणिला आहेत x ला, इकडे आणले ते भागीला होतील आणि इकडे काय राहणार फक्त x. मग काय करायचं, इथे भाग तोडायचे, इथे 2 1 2 आणि 300 ला जर 2 ने जर भागितलं तर हे येतात 150 आणि मग हे 15 5 75 आणि हे 0 त्याच्यावर ठेवून द्यायचं, म्हणजे किती जाते 750 बरोबर x, म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली, x बरोबर 750 आलेले आहे तिथं, x बरोबर किती आले 750. हे त्याचं फायनल आन्सर आहे. म्हणजे त्यामध्ये त्या गणितामध्ये किती पानं आहेत, टोटल 750 पानं आहेत. हे त्याचं काय आहे कॅल्क्युलेशन आलेलं आहे, हे त्याचं फायनल आन्सर आलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये आपण एकूण पानं किती आहेत असं गृहीत पकडलेलं होतं, x एवढी पानं आहेत असं गृहीत पकडलेलं होतं. मग x ची व्हॅल्यू किती आली 750. याचा अर्थ हा आहे की त्या पुस्तकामध्ये एकूण 750 पानं होती, ठीक आहे. तर मगांच्या सारखं आपण कॅल्क्युलेशन करू, डावी बाजूवर उजवी बाजू पलताडा करूया आपण. पहा याच्यामध्ये आपण व्हॅल्यू टाकू.
हे तुमच्या लक्षात आलं असेल आता कॅल्क्युलेशन खालचं. आता मी तुम्हाला पळताडा सांगतोय. पहा, लक्ष द्या. आता x ची व्हॅल्यू किती आली? 750 आली. इथे 750 लिहून गेली. आता हे जे एवढं आहे इकडं डाव्या बाजूचे इक्वेशन, तर या सगळ्याला सॉल्व्ह केल्यानंतर किती आले पाहिजे? 750 आले पाहिजे. तर आपलं गणित सोडवलेलं बरोबर आहे असा त्याचा अर्थ येईल. म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू यायला पाहिजे असते कधी पण. मग आता इथे हा 3 आहे. x ची व्हॅल्यू टाकू आपण. इथे x ची व्हॅल्यू किती आहे? 750 आहे. हे 750 हे भागीला काय करू आपण? 5. मग अधिक हे 250 अधिक 50 बरोबर हे किती? 750. मग आता विद्यार्थी मित्रांनो आपण काय करू? 15×5 = 75 होत असतात. म्हणून 5 × 1 = 5 आणि या 75ला भाग दिला 5 ने तर इथे येतील 15. हे 0 याच्यावर ठेवू. किती झाले? हे 150 म्हणजे 150. मग आता 150 गुणिले 3 करू म्हणजे 15×3 = 45. 45 वर 0 म्हणजे किती होतात? ते 450 होतात टोटल याचं कॅल्क्युलेशन. 150 गुणिले 3 म्हणजे किती? 450. मग अधिक हे 250 अधिक हे 50 बरोबर हे 750. आता या तिघांची काय करायची? बेरीज. मग आता हे 450 अधिक हे 250 आणि 50 हे किती होतात? 300 बरोबर हे 750. मग आता या दोघांची बेरीज करायची. 450 आणि 300, 400 आणि 300 700 आणि हे 50 म्हणजे किती होतात? 750 बरोबर 750. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं डावी बाजू बरोबर उजवी बाजू हे काय होते? इथे टॅली होते. म्हणून याचा अर्थ हा आहे की एकूण पानं किती आहेत? एकूण पानं त्यांना त्या पुस्तकामध्ये किती होती? 750. आणि मग हे 3x/5 याचा जो अर्थ आहे तर 3x/5 म्हणजे त्याने किती पानं वाचली होती सुरुवातीला? 3x/5 जर केले तर हे 3 गुणिले 750 भागीला 5 बरोबर आहे ना. तर इथे कॅल्क्युलेशन किती आलं? इथे 15×5 = 75 हे 0. 150 गुणिले 3 म्हणजे किती? 450 हे इथे काढलंय आपण. तर सुरुवातीला त्यानं हे 3x/5 म्हणजे 450 पानं सुरुवातीला वाचली होती त्यानं. त्याच्यानंतर अधिक 250 पानं वाचली आणि एवढं वाचल्यानंतर त्याची 50 पानं वाचायची राहिलेली होती. तर या तिघांचे जे कॅल्क्युलेशन ऍडिशन जे येणार आहे ते किती येते? 750. हे डावी बाजू बरोबर काय होते? उजवी बाजू. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आपल्याला हे शाब्दिक गणित सोडवायचे आहे. अतिशय सोपी आहे. लक्षात आलं तर तुम्ही जर लक्ष देऊन जर शिकलात तर तुम्हाला हे निश्चितच तुम्हाला समजणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशाच पद्धतीची गणित आपल्याला अधिक समजून घ्यायची आहेत वेगवेगळ्या प्रकारची. विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारची गणित शिकण्यासाठी आपण माझं युट्यूबचं चॅनल आहे कृपया सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन मध्ये जाऊन त्याला ऑल करा. बेल आयकॉनला प्रेस करा. आणि विद्यार्थी मित्रांनो तुमचे मित्र मैत्रिणी असतील, तुमचे जवळचे नातेवाईक असतील जे स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतील त्यांना सुद्धा माझं जे युट्यूबचं चॅनल आहे हे सबस्क्राईब करायला कृपया सांगा. जेणेकरून त्या विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा माझे गणिताचे जे व्हिडिओज आहेत हे पोहोचतील आणि त्यांना सुद्धा या गणिताच्या शिक्षणाचा त्यांना फायदा होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. मी आपली रजा घेतो आहे. थँक्यू सो मच.